दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या सातपूर परिसरातील जमीन हडप प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. गट क्रमांक 492 आणि 493 मधील फेरफार नोंदी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत तक्रारदार सुनीता दोंदे यांनी प्रशासनावर संगनमताचा गंभीर आरोप केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. माझी जागा 493चा एक हा सातपूर अशोकनगर येथे आहे. जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली. 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली. 19 पर्यंत आमचे नाव होते. 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात आहे जमीन. अजून आमचे लोक तिथं राहते आहे, पण त्यांनी हडप करून ते नाव लावले एका नोंदीवरून 29-35च्या नोंदीवरून. तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांचेवाली काही दखल घेतली नाही. म्हणून माझं हे बसा खाली बस. ही 29-35ची नोंद, हा त्यांनी लावलेले नाव. ही 29-35ची नोंद, 29-35ची मी त्यांनी नावे लावलेली. जितेंद्र ठक्कर, कपिल लावकी यांनी दोघांनी 1-1 एकरला दोघांचे नावं लावलेली आणि बाकीच्या 8 एकरवर पण त्यांनी नावं लावलेली. प्लॉट करून विकले बिन खरेदीचे. आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती, तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हा अधिकाऱ्याकडे माझीवाली मागणी. नाही त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करीत, कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे. कोणाच्या ऑफिस समोर? जिल्हा अधिकाऱ्याच्या. कारण मी वेळ त्यांना हे पाठवत होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेलं नाही. या प्रकरणाकडे आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.